पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। लोकसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल येत्या 24 तासात घोषणा होऊ शकते। त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने दुसरी यादी जाहीर करत महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली। मात्र अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाहीये। मात्र यामुळे नवनीत राणा यांचे नाव पुन्हा चर्चेत आलंय। आता नवी अपडेट समोर आली आहे। महायुतीत मोठ्या घडामोडींना वेग आलाय। अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणे निश्चित आहे, अशी माहिती मिळत आहे। नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढल्यास आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष खासदार नवनीत राणा यांना निवडणुकीत पाठिंबा देणार आहे। कालच आमदार रवी राणांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारी संदर्भात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। त्यानंतर नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। भाजपसोबत झालेल्या चर्चेच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा होणार आहे। त्यामुळे नवनीत राणा या भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला। कालच आमदार रवी राणांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर या चर्चेला आणखी उधाण आलं आहे। 2014 मध्ये नवनीत राणा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुकीत उभ्या होत्या। तेव्हाही आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता। अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील महायुतीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे नवनीत राणा यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच महायुतीचा पाठिंबा मिळेल अशी चिन्हे आहेत। त्यावर आता नवनीत राणा काय निर्णय घेणार याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलंय। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।